Standard 7th Subject Maths Chapter 6 Indices. आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. So chapter 6 Indices. Today's topic is division of indices with the same base. Division of indices with the same base. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस हा टॉपिक स्टडी केलेला आहे. सो या व्हिडिओमध्ये डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस हा टॉपिक स्टडी करूया. सो सी हियर डिव्हिजन ऑफ इंडायसेस. फॉर एक्झाम्पल 2⁸ डिवाइड बाय 2�3. सो ह्या आन्सर काय येईल ते जरा बघूया. 2⁸. So it can be write 2⁸ upon 2�3. हे आपण या प्रकारे लिहू शकतो. 2⁸ डिवाइड बाय 2�3. 2⁸ मीन्स 2चं 8 टाइम मल्टिप्लिकेशन. 1 2 3 4 5 6 7 8 2 किती वेळा घेतलं आहे? 8 वेळा मल्टिप्लिकेशन अपॉन 2�3 मीन्स 2 × 2 × 2 3 टाइम मल्टिप्लिकेशन. सो डिवाइड करतोय. 2 2 गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल, 2 2 गेट कॅन्सल. सो आन्सर काय आलं? 2 2 2 2 2 1 2 3 4 5. सो इट कॅन बी राईट. हे आपण कशा प्रकारे लिहू शकतो? 2⁵. 2चं 5 वेळा मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय? 2⁵. सो आता हे थोडं बघा. बेस इक्वल आहे आणि काय ते डिव्हिजन आहे. आन्सर काय आलं? 2⁵. इथे का 2⁸ डिवाइड बाय 2�3. सो 5 8 - 3 इज 5. म्हणजेच काय झालं? इथे सबस्ट्रॅक्शन झाले. हे इंडायसेसचं काय आलं? सबस्ट्रॅक्शन म्हणजे इंडायसेसची काय आली? वजाबाकी. मल्टिप्लिकेशनमध्ये काय झालं होतं? ॲडिशन झालं होतं. आणि डिव्हिजन असेल तर काय करणार? सबस्ट्रॅक्शन करणार. कळलं? इथं डिव्हिजन आहे. जर इंडायसेसचं काय इथं डिव्हिजन असेल तर आपण काय करतो आहे? सबस्ट्रॅक्शन करतो आहे म्हणजे वजाबाकी करतो. लास्ट व्हिडिओमध्ये मल्टिप्लिकेशन होतं, त्या ठिकाणी काय केलं होतं? आपण ॲडिशन केलं होतं. या ठिकाणी काय करणार? डिव्हिजन. सो म्हणजेच आपल्याला फॉर्म्युला काय लिहिता येईल? सो डिव्हिजन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस. ओके, हे कसं? 2⁸ डिवाइड बाय 2�3 इज इक्वल टू 2 8 - 3. सो इज इक्वल टू 2⁵. हे आन्सर मिळाले. हेच आपल्याला फॉर्म्युलामध्ये कसं लिहिता येईल? सो इफ A mean base is any non-zero रॅशनल नंबर. म्हणजे A 0 नसेल, रॅशनल नंबर, नॉन-झिरो रॅशनल नंबर and M and N are positive integers. इंटिजर निगेटिव्ह असतात, पॉझिटिव्ह असतात. इथे या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटिजर्स. देन A⁻m डिवाइड बाय A⁻n इज इक्वल टू A⁻m - n. हा आपण सेकंड इंडायसमधला सेकंड फॉर्म्युला बघितला आहे. A⁻m डिवाइड बाय A⁻n इज इक्वल टू A⁻m - n. गॉट इट? सो नेक्स्ट
सी हियर ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एम. ॲन्सर काय येईल? आपण जर रेग्युलर पद्धतीने डिवाइड केलं तर काय येईल? ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एम. डिनॉमिनेटर आणि न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर काय इक्वल असेल तर काय असतं? ॲन्सर काय येतं? 1. सपोज 3/3 न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर इक्वल असेल तर ॲन्सर काय? 3 1 जार 3. त्याचप्रमाणे ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एम किती येणार? 1. कळलं? हे ॲन्सर किती आलं? 1. जर हेच एक्झाम्पल या फॉर्म्युल्याने आपण सॉल्व केलं तर काय येईल बघूया. ए रेस टू एम अपॉन ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू इथे एमच आहे, ए रेस टू एम डिवाइड बाय ए रेस टू एम इज इक्वल टू. हा जर फॉर्म्युला आपण यूज केला तर काय होणार? एम मायनस एन. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी एम आहे म्हणजे काय होणार? ते एम मायनस एम, एम मायनस एम. सो एम मायनस एम मीन्स 0. जसं आपण 3 - 3 त्याच संख्येतून तीच संख्या जर मायनस झाली तर ॲन्सर काय येतं? 0 येतं. त्याचप्रमाणे एम मायनस एम किती असणार? 0. तो ए रेस टू 0. सो हिअर हे ॲन्सर इथे किती होते? 1. या ठिकाणी किती आहे? A0. म्हणजेच A0 ए रेस टू 0 इज इक्वल टू 1. म्हणजे आपला आणखी एक फॉर्म्युला तयार झाला. ए रेस टू 0 ए रेस टू 0 इज इक्वल टू 1. कोणत्याही संख्येचा घातांक किंवा इंडायस 0 असेल त्याचा ॲन्सर किती येईल? 1. सो फॉर एक्झाम्पल 50 रेस टू 0 ॲन्सर इज 1. कोणत्याही संख्येचा घातांक म्हणजे आपली इंडायस किती असेल? 0 असेल तर ॲन्सर किती येतं? 1 येतं. सो नेक्स्ट फॉर्म्युला ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू ए रेस टू 1 अपॉन ए रेस टू एम. हा ए रेस टू मायनस एम आहे, तो जर डिनॉमिनेटरला आला तर काय होतो आहे? प्लस होतो. हे लक्षात ठेवा. इथे मायनस एम आहे, इथे काय? प्लस एम आहे. गॉट इट? ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम. हे जर असं असेल ए रेस टू प्लस एम तर डिनॉमिनेटरला जाऊन काय होणार? तो ए रेस टू मायनस एम. ओके. सो हिअर ए रेस टू एम is the multiplicative inverse of a raised to m. a raised to minus m is equal to 1 upon a raised to m means a raised to minus m is the multiplicative inverse of a raised to m. Got it? Next, if a not equal to 0, b not equal to 0 and m is positive इंटीजर म्हणजे पूर्णांक संख्या. जसं 1 2 3 डॉट डॉट, इकडे -1 -2 -3 डॉट डॉट. पण इथे आपण काय करतो? फक्त पॉझिटिव्ह इंटीजर्स 1 2 3 डॉट डॉट. सो पॉझिटिव्ह इंटीजर्स देन a अपॉन b रेस टू m इज इक्वल टू हा जो हा जो पूर्णांक आहे ते इन्व्हर्स झाला बघा. b अपॉन a इज इक्वल टू m. So a raised to b raised to a upon b raised to minus m is equal to डिफरन्स काय झाला इथे बघा? b वरती आणि a खाली आहे. सो न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर काय झाले? चेंज झालेत, इंटरचेंज झालेत. सो b अपॉन a इज इक्वल हे पण चेंज झाले, प्लसचं काय झालं? मायनसचं काय झालं? प्लस झालं. b अपॉन a रेस टू m. सो या फॉर्म्युल्यावरती आपण फॉर a 1 2 3 अँड 4 या फॉर्म्युल्याच्या आधारावर आपण प्रॅक्टिस सेट 28 सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 28. क्वेश्चन नंबर 1, सिम्प्लिफाय. एक्झाम्पल 1, a रेस टू 6 डिवाइड बाय a रेस टू 4. ए बेस इक्वल आहे, डिव्हिजन आहे, तर काय होईल? हे इंडायसेसचं काय होईल? सबस्ट्रॅक्शन. सो a 6 minus 4. सो फॉर्म्युला कोणता आहे? a रेस टू m डिवाइड बाय a रेस टू n. सो आन्सर इज m minus n. हिअर
एम इज ग्रेटर दॅन एन, एम हा एनपेक्षा मोठा आहे. सो आन्सर काय येईल 6 - 4 इज 2. आन्सर इज ए स्क्वेअर. ओके. ए रेस टू 6 डिवाइड असेल तर काय करतो आपण इंडायसेसचे काय करतो वजाबाकी करतो. 6 - 4 इज 2. सो सेकंड एक्झाम्पल एम रेस टू 5 डिवाइड बाय एम रेस टू 8. हाच फॉर्म्युला पुन्हा अप्लाय करणार आपण. बेस कॉमन इक्वल आहे. सो एम 5 - 8 एम 5 - 8. सो आन्सर इज डिफरंट साईन लहान संख्येतून मोठी संख्या आपण मायनस करतो आहे. सो 8 - 5 इज 3 आणि साईन ऑफ ग्रेटर नंबर मोठ्या संख्येचे चिन्ह कोणत्याही मोठी संख्या 8 साईन मायनस. सो एम रेस टू -3 हे आपलं आन्सर. हे आणखी पण आपल्याला आन्सर लिहिता येईल. हेच आपण असं या प्रकारे लिहू शकतो 1 एम रेस टू 3 हे प्लसमध्ये होतील. नेक्स्ट थर्ड पी रेस टू 3 डिवाइड बाय पी रेस टू 13. हाच फॉर्म्युला पुन्हा अप्लाय करणार आपण. बेस इक्वल आहे. सो इज इक्वल टू पी 3 - 13 डिवाइड असेल तर काय करतो आपण मायनस करतो आहे. सो पी 3 - 13 लहान संख्येतून मोठी संख्या म्हणजे डिफरंट साईन प्लस मायनस. डिफरंट साईन असेल तर काय करतो आपण सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी भिन्न चिन्हांची वजाबाकी होते. सो 13 - 3 इज 10 मोठ्या संख्येचे चिन्ह साईन ऑफ ग्रेटर नंबर हिअर ग्रेटर नंबर इज 13 आणि साईन इज मायनस. सो -10. नेक्स्ट एग्जाम्पल 4 x रेस टू 10 डिवाइड बाय x रेस टू 10. सो डिवाइड है बेस इक्वल है तो क्या आएगा x रेस टू 10 - 10. फॉर्मूला का है m - n. सो हियर m इज 10 n इज 10. सो 10 - 10 x 10 - 10 इज 0. सो x रेस टू 0 x रेस टू 0. सो फॉर्मूला इज a रेस टू 0 इज इक्वल टू 1. सो x रेस टू 0 इज ऑल्सो 1. जर कोणत्याही संख्येचा इंडॅश किती असेल 0 असेल तर आन्सर काय येतो 1. हा फॉर्म्युला आहे. a रेस टू 0 इज इक्वल टू 1. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्झाम्पल 1 -7 रेस टू 12 डिवाइड बाय -7 रेस टू 12. सो आन्सर बेस इक्वल आहे डिव्हिजन आहे. काय होणार तर इंडॅक्सची काय होणार वजाबाकी म्हणजे सबस्ट्रॅक्शन. सो -12 12 - 12 युअर फॉर्म्युला a रेस टू m डिवाइड बाय a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m - n. सो हियर -7 12 - 7 is 0. 12 - 12 is 0. So answer is 1. Here formula is a raised to 0 is equal to 1. जर इंडेक्स आपल्या कोणत्याही संख्येचा इंडेक्स किती असेल 0 असेल तर आन्सर किती येतो 1 येतो. ओके. सो याचा आन्सर किती आलं आहे 1. सो एक्झाम्पल सेकंड 7 रेस टू 5 डिवाइड बाय 7 रेस टू 3. बेस इक्वल आहे डिव्हिजन आहे तर इंडेक्सची काय होणार सबस्ट्रॅक्शन होणार. सो इज इक्वल टू 7 रेस टू 5 - 3. फॉर्म्युला हा अप्लाय करणार आहे. a रेस टू m डिवाइड बाय a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m - n. तो 7 रेस टू 5 - 3 तो 7 रेस टू 5 - 3 इज 2. So 7 raised to 2 means 7 square means 7 into 7 and 7 into 7 is 49. हे आपलं आन्सर आहे. सो एक्झाम्पल थर्ड 4/5 raised to 3 divide by 4/5 raised to 2. 7/5 raised to 3 divided by 4/5 raised to 3 divided by 4/5 raised to 2. बेस इक्वल है
साईन कोणतं डिव्हिजन आहे तर काय होणार इंडाईसचे सबस्ट्रॅक्शन 4/5 3 - 2 फॉर्म्युला कोणता आहे हाच अप्लाय करणार आहे. सो 4/5 raised to 3 - 2 इज 1 अँड किती आहे ते पॉवर 1 आहे. तर आन्सर काय ना 4/5. एक्झाम्पल 4 raised to 7 divided by 4 raised to 5. सो आन्सर इज 4 raised to बेस इक्वल आहे डिव्हिजन साईन तो क्या होणार इंडाईसची वजाबाकी म्हणजे सबस्ट्रॅक्शन. तो 4 raised to 7 - 5 इज 2. हे फॉर्म्युला कोणता अप्लाय केला आपण a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. 4 square means 4 into 4, 2 times 4. Otherwise 4 square is किती येणार 16. 4 into 4 16 or 4 square is 16. हे आपलं आन्सर आहे. सो या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 28 पूर्ण सॉल्व केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 29 सॉल्व करूया. थँक्यू.